जय हिंद जय महाराष्ट्र। द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण मुथूट फायनान्स लिमिटेड या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत। तर ही जी कंपनी आहे नॉन बँकिंग फायनान्शियल सर्व्हिस कंपनी मित्रांनो, जी प्रामुख्याने आपण बघितलं तर जे गोल्ड लोन आहे ते देण्याच्या व्यवसायामध्ये कार्यरत आहे। तर या स्टॉकमध्ये लास्टच्या महिन्याभरामध्ये 16% आसपास आपल्याला वाढ होताना पाहायला मिळाली। तर त्याची काही कारणे प्रामुख्याने आपल्या समोर आली आहेत, जसं की त्यांचं जे असेट अंडर मॅनेजमेंट आहे AUM याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे। कन्सोलिडेटेड AUM बघितलं आपण तर 1.28 ट्रिलियनच्या आसपास वाढलेला आहे आणि स्टँड अलोन AUM बघितलं तर 1.32 ट्रिलियनच्या आसपास वाढताना पाहायला मिळाले। तर याच्यामध्ये इयर ऑन इयर 27% वाढ झालेली आहे आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बघितलं आपण तर 10% वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली। तसेच RBIचे काही रेग्युलेटरी आहेत त्यामध्ये थोडेसे चेंजेस देखील केलेले आहेत त्यांनी। तर गोल्ड लोनवरती जे त्यांचे म्हणजे अटी होत्या, जे नियम होते तर थोडेसे त्यांनी शिथिल केलेले आहेत, ज्याच्यामुळे गोल्ड लोनमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। तसंच आपण नॉर्मली पर्सनल लोन्स आपण घ्यायला गेलो बँकेत नसतील किंवा इतर फायनान्शियल कंपन्या असतील तर त्याच्यामध्ये खूप मोठी अशी प्रोसेस असते मित्रांनो, अशी ते अतिशय किचकट अशा अटी असतात। परंतु कंपॅरेटिव्हली आपल्याला गोल्ड लोन बघितलं तर एवढी मोठी प्रोसेस आपल्याला पाहायला मिळत नाही, इझिली तुम्हाला ते लोन मिळून जातं। तसंच तिसरं एक बघायचं झालं तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे आता लास्टच्या 1 ते 2 वर्षामध्ये गोल्डचे रेट्स आहेत असे ते झपाट्याने आपल्याला वाढताना पाहायला मिळतात। आजच्या घडीला आपण त्याचे रेट बघितले जवळजवळ गगनाला भिडलेले आहेत मित्रांनो। तर अशा प्रकारचे कंडिशन असल्या कारणाने काय होतं आहे, गोल्डवरती तुम्हाला मोठ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध होते, त्यामुळं लोकांचा गोल्ड लोनकडे जो कल आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आपला पाहायला मिळतो आहे। तसेच याच्या व्यतिरिक्त अजून एक अपडेट समोर आले मित्रांनो, तर जे मुथूट फायनान्स आहे त्यांनी फोनपे आणि गुगल पे यांच्यासोबत एक डिजिटल पार्टनरशिप केली आहे। त्याच्यामुळे काय होणार आहे, जे मुथूटचे कस्टमर्स आहेत त्यांना तर एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म देखील उपलब्ध होणार आहे। त्या सगळ्या थोड्याशा बेसिक डिटेल्स होत्या मित्रांनो जे आपल्या समोर आलेल्या आहेत, ज्याच्या कारणाने आपल्याला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशी वाढ होताना पाहायला मिळते। आता पुढे जाऊन आपण या कंपनीचे फंडामेंटल चेक करणार आहोत, व्हॅल्युएशन बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण चार्ट स्ट्रक्चर बघणार आहोत, कशा प्रकारचा चार्ट जो आहे तो तयार झालेला आहे। त्यामुळे आपली व्हिडिओ जी ती इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला सुरुवात करूया मित्रांनो। सगळ्यात पहिले आपण फंडामेंटल्समध्ये 10 मेट्रिक्स पाहतो। ते 10 मेट्रिक्स कोणते आहेत ते तुम्हाला तर स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज तुम्हाला याच्यामध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतील। तर त्याच्यामध्ये आपण 1 ते 10 ची रेटिंग देतो। तर रेटिंग कशा प्रकारे असेल ते देखील तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे फंडामेंटल्स त्यांचे स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजेच त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात, जे आपण पूर्णपणे अवॉइड करतो। तर चला जास्त वेळ वाया न घालवता मित्रांनो आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात। याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROA, ज्याला आपण रिटर्न ऑन असेट असं म्हणतो, म्हणजेच कंपनीने टोटल असेट वापरून किती प्रमाणात रिटर्न्स मिळवले ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 2 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपला 4.67 पाहायला मिळतो, त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर ROE रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजे कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती कंपनी किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट करते ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 18 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 19.6 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर डेब्ट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, तर कंपनीवरती कर्ज किती प्रमाणात आहे ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 6 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ते आपल्याला 3.76 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर कॉस्ट टू इन्कम रेशो, म्हणजे कंपनीच्या टोटल इन्कममधून कंपनीला खर्च किती प्रमाणात होतोय, म्हणजे ज्या कमाईच्या तुलनेमध्ये कंपनी खर्च किती प्रमाणात करते ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 50 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ते आपल्याला 27.78 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर नेट इंटरेस्ट मार्जिन, म्हणजेच कंपनी जे लोन देते त्याच्यावरती प्रॉफिट मार्जिन म्हणजे इंटरेस्ट मार्जिन किती कंपनीला मिळते ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 9 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 7.3 पाहायला मिळतो, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे। त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इन्फ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता ऐकण्यात आपल्याला समजते। तो रेशो किती लागतो, 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 0 पाहायला मिळतोय, म्हणजे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातो आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे ग्रॉस NPA नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे असा असेट ज्यांच्यातनं परतावा मिळण्याचे चान्सेस कंपनीला कमी आहेत, म्हणजेच असे असेट की त्या बुडीत गेलेले आहेत, तर त्याचा रेशो किती लागतो आपला 1.8 किंवा त्यापेक्षा कमी, आणि ते आपला 0.25 पाहायला मिळतो, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो, म्हणजे लॉस सहन करण्यासाठी कंपनीकडे किती कॅपिटल बफर आहे ते आपल्या याच्यातून समजते। तो रेशो किती लागतो, 22 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 23.71 पाहायला मिळतं, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, त्याचा रेशो 0 लागतो, इथे 0च आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे। त्यानंतर CAGR, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, तो किती लागतो आपला 20 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपला 11.2 पाहायला मिळतो, त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातोय। आता ओव्हरऑल याची रेटिंग बघितली मित्रांनो तर 7ची रेटिंग आलेली आहे,
म्हणजेच हा स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय, तर अजून आपल्या त्याच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपलं लक्ष ठेवायचं असतं, अजून ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्यानंतर पुढचा डिसिजन आपलं घ्यायचा आहे. आता झाले फंडामेंटल्स जे आपल्याला थोडेसे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्यावरती. आता आपण त्याचे व्हॅल्युएशन बघूया. आणि व्हॅल्युएशनला सगळ्यात पहिले आपण काय पाहतो, तर प्राईस टू अर्निंग रेशो जो आपला इंडस्ट्री बीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी आहे 22 आणि स्टॉकचा पी आहे 20. पी इथं आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. इबिटा 10मध्ये पाहिजे आणि इबिटा इथे 19.5 आहे. इबिटा थोडासा जास्त पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते पेग रेशो 1.04 पाहायला मिळतोय, म्हणजे पेग रेशो देखील चांगला आहे. पीबी रेशो 5च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो ते 6.14 पाहायला मिळतोय. म्हणजे व्हॅल्युएशन तर आपल्याला चांगले पाहायला मिळतात मित्रांनो, परंतु स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये आहे. तर थोडंसं आपल्याला अजून लक्ष ठेवायचं आहे. येणारे क्वार्टरली परफॉर्मन्स त्याची आकडेवारी कशा प्रकारची येते. आकडेवारी सुधारली आणि आपला स्टॉक जो आहे तो आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे समजा ग्रीन झोनमध्ये गेला तर नक्कीच याच्यामध्ये तुम्ही थोडासा विचार करू शकताय. आता फंडामेंटल्स आणि व्हॅल्युएशन झाले. आता फायनान्शियल देखील बघूया, ज्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉसमधून आपल्याला समजून की कंपनी कशा प्रकारची ग्रोथ करते आहे. तर बघा, आता इथे तुमच्यासमोर मी कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे इयर ऑन इयर कंपनीचा बिझनेस जो आहे चांगला व्हायला आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त इथे 2023मध्ये थोडासा बिझनेस डाऊन झाला होता, 11,898 करोडचा बिझनेस झाला होता आणि पुन्हा तो 24मध्ये वाढल्याच पाहायला मिळतोय. बघा 15,062 करोडचा बिझनेस झाला आहे 24मध्ये आणि 25मध्ये पुन्हा वाढून तो झाला आहे 20,214 करोडचा. म्हणजे बिझनेसमध्ये आपला इयर ऑन इयर ग्रोथ होताना पाहायला मिळते. त्यानंतर खाली जर आपण येऊन बघितलं तर नेट प्रॉफिट देखील आपला चांगला पाहायला मिळतो वाढलेला. बघा इथे जसा 2023मध्ये बिझनेस कमी झाला होता त्याच्यामुळे नेट प्रॉफिट थोडासा कमी पाहायला मिळतो 3,670 करोडचा आणि पुन्हा 24मध्ये तो वाढून झाला 4,468 करोड आणि लास्ट इयर म्हणजे 25मध्ये झाला 5,352 करोडचा. म्हणजे आपल्याला फायनान्शियली कंपनी ग्रोथ करताना पाहायला मिळते आहे. आता आपण थोडासा चार्ट बघूया, चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचा तयार झालेला आहे, ज्याच्यावरून तुमचा पूर्ण पिक्चर जो आता क्लिअर होणार आहे. आता बघा इथे तुमच्यासमोर मी मुथूट फायनान्सचा मंथली चार्ट ओपन केला आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता एक मोठी अशी रॅली आपल्याला पाहायला मिळते आणि ती अजूनपर्यंत कंटिन्यू आहे. एक फॉल इथे आला होता, तो फॉल किती आला होता आपण एक चेक करून घेऊया पहिले. 2021 पासूनच आपण बघितलं तर इथे मार्च 2023 पर्यंत एक 46% आसपास करेक्शन आपल्याला पाहायला मिळाले आणि तिथून स्टॉकने जे बाउन्स केले मित्रांनो ते अजूनपर्यंत तो अपट्रेंडमध्येच पाहायला मिळतोय. म्हणजे अपट्रेंड कंटिन्युएशनमध्ये स्टॉक आहे असं आपण बोलू शकतोय. थोडं आपण डेली चार्टवर बघूया. आता डेली चार्टवर कशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालं बघूया. बघा इथून आपल्याला अपट्रेंडच पाहायला मिळतो आहे. हायर आहे स्टॉक करत वरच्या साईडला झालेला आहे आणि इथे बघा 13 म्हणजे 14 तारखेला एक गॅपअप झालेला आहे मित्रांनो. किती पर्सेंट झालं ते देखील आपण चेक करूया. स्टॉक जर एकाच दिवसाला आपल्याला 10% आसपास वाढलेला पाहायला मिळाला आहे आणि स्टॉक थोडासा कन्सल्ट होतो आहे इथे. समजा इथून आपल्याला थोडंसं करेक्शन आलं तर खाली सपोर्ट तुमच्यासाठी मी सांगून देतो स्टडीसाठी. पहिला सपोर्ट इथे पाहायला मिळतो आपल्याला 3,084च्या आसपास आणि सेकंड सपोर्ट जो आहे तो इथे 2,478च्या आसपास पाहायला मिळतो आहे. तर इथपर्यंत चान्सेस थोडे कमी आहेत मित्रांनो. हा जर ब्रेक केला तर मॅक्स टू मॅक्स 2,478 पर्यंत स्टॉक खाली येऊ शकतो, करेक्ट होऊ शकतो. पर्सेंटमध्ये आपण बघूया किती पर्सेंटपर्यंत हा डिस्टन्स आहे. 30 ते 32% आसपास मॅक्स टू मॅक्स करेक्शन पाहायला मिळते. त्याच्या खाली देखील ब्रेक होऊ शकतं मित्रांनो, पण चान्सेस खूप रेअरली आहेत. कारण की स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या प्रकारची गॅरंटी नसते मित्रांनो, शुअरिटी नसते. फक्त आपल्याला हे जे चार्ट स्ट्रक्चर तयार होत असतात, झोन तयार होत असतात, त्याच्यावर आपला स्टडी करायची असते, अनालिसिस करायचं असतं, ते रीड करायचं असतं प्रॉपरली आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला डिसिजन घ्यायचे असतात. हे कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन असतं, फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशन पर्पजसाठी माहिती दिली जाते. तर अशा प्रकारचे आपल्याला सध्या इथे लेवल्स पाहायला मिळतात मित्रांनो. परंतु डाऊन याचे असे काही रिझन्स इथे मिळत नाहीत. अजूनपर्यंत हा ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये आहे. जोपर्यंत प्रिव्हियस लो तयार होतात मित्रांनो, हे जे मी आपण सपोर्ट टाकलेत ते तुम्ही ॲज अ ट्रेलिंग तुमचे एसएल तुम्ही घेऊन तुम्ही कंटिन्यू करू शकता. तरी अशा प्रकारची आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलं ते तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही अशी नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणती व्हिडिओची तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.